नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे रुद्राष्टकम स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. चलत कुंडलम भ्रू सुनेत्रम विशालम प्रसन्नाननं नीलकंठं दयालं मृगाधीश चर्मांबरं मुंडमालं प्रियं शंकरं सर्वनाथं भजामि. आता आपण या श्लोकाचा अर्थ पाहू. चलत कुंडलम म्हणजे त्यांच्या कानातली कुंडली चलत आहेत, म्हणजे सतत हलती आहेत. नंतर भ्रू सुनेत्र, त्याची भ्रुकुटीसुद्धा अतिशय सुंदर आहेत. सुनेत्र, 3 डोळे आहेत. विशाल अशी डोळे आहेत, विशाल अशी त्यांची भ्रुकुटी आहे, विशाल असं त्यांचं कपाळ आहे. प्रसन्नाननम, प्रसन्नम आननम म्हणजे कसं आहे, चेहरा अत्यंत प्रसन्न आहे. नीलकंठम, आपल्या नीळकंठाची गोष्ट माहिती, विषप्राशून झाल्यामुळे तो नीळकंठ. नीळकंठ आहे. दयालम, दयालम तर आहेच, दयाळूच आहेच. आपल्याला माहिती आहे शंकर अतिशय, म्हणून त्याला भोलेनाथ म्हणतो ना आपण. मृगाधीश चर्मांबरम, अंबरम म्हणजे वस्त्र. काय वस्त्र धारण केलं आहे? मृगाधीश म्हणजे मृग म्हणजे काय तर वाघ, सिंह, अशा ह्यांचं वस्त्र त्यांनी परिधान केलेलं आहे, व्याघ्रांबर परिधान केलेलं आहे. मुंडमालम, आणि त्याच्या गळ्यामध्ये या मुंडमाळा आहेत राक्षसांच्या. प्रियम शंकरम सर्वनाथम भजामी, अशा ह्या सर्वांचा नाथ असलेल्या प्रिय शंकराला मी भजतो, मी नमस्कार करतो. शंकरोती इथे शंकर हा असा समास आहे, उपपद तत्पुरुष. शंकरोती, शंक म्हणजे कल्याण, जो कल्याण करतो तो शंकर. तर अशा या सर्वनाथ रूपी असलेल्या शंकराला मी भजतो. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.